नमस्कार, छत्रपती एज्युकेर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. नीट यूजीची जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्याला उशीर होणार आहे, कारण की 75 विद्यार्थ्यांसाठी नीट री एक्झाम होणार आहे. कालच मध्य प्रदेश हायकोर्टाने याच्यावर सुनवाई केली, कारण की 4 जून रोजी नीटच्या वेळेस 2025 ची ज्या वेळेस परीक्षा होत होती त्यावेळेस उज्जैन आणि इंदोर मधील काही कॉलेजमध्ये लाईट्स गेल्यामुळं विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यामध्ये प्रॉब्लेम येत होती, त्याच्यामुळे केस चालू होती. तर त्याचा निकाल काल आला. MP हायकोर्टाने NTA कडे दोन ऑप्शन दिलेले आहेत. एक म्हणजे तुम्ही एक हायकोर्टामध्ये अपील करून सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकता, किंवा नीट री एक्झाम घ्या. असे दोन री एक्झाम असे दोन NTA न हायकोर्टनं NTA कडे दिलेले आहेत. तर आता NTA काय करते याच्यावर डिपेंड करेल. मोस्ट प्रोबेबली NTA नीट री एक्झामच घेईल, कारण की सुप्रीम कोर्ट मध्ये टाकलं तर पुन्हा काउन्सिलिंग प्रोसेसला जास्त डिले होईल. नीट री एक्झाम घेणं सर्वात बेस्ट राहील. आता जर 75 विद्यार्थ्यांची घ्यायली तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, SML रँक, तुमची ऑल इंडिया रँक किंवा SML म्हणा, याच्यामध्ये तुमचा काही फरक पडू शकतो का? तर हा, डेफिनेटली थोडाफार फरक पडणार, जास्त नाही. पण खास करून हे MP मध्य प्रदेश मधले विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांवर तर तेवढा काही फरक पडणार नाही. फक्त थोडीफार रँक खालीवरी होईल, जास्त फरक पडणार नाही. आपले महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी सुरुवातीला होते तेवढेच विद्यार्थी राहणार आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कटऑफवर तेवढा काही इफेक्ट पडणार नाही. ऑल ओव्हर तुमच्या रँकमध्ये थोडाफार फरक पडू शकतो. आता त्यांची री एक्झाम आणि आता काउन्सिलिंग प्रोसेस कधी सुरू होईल? काउन्सिलिंग प्रोसेसला चांगलं डिले होईल. आता सुरुवातीला वाटत होतं की या वीक मध्ये चालू होईल, 1 जूनला चालू व्हायला पाहिजे होती, पण आता मोस्ट प्रोबेबिलिटी आज चालू होणार होती, 1 जुलैला. पण आता थोडं लेट होईल. तरी पण 10 ते 15 दिवस तुम्ही पकडून चला, कारण की नेक्स्ट वीक मध्ये तुमची एक्झाम होईल, त्याच्यानंतर त्यांचा विकेंडला रिझल्ट येईल, आणि नंतर 15 तारखेपर्यंत, जवळपास 15 तारखेपर्यंत तुमची काउन्सिलिंग प्रोसेस चालू होऊन जाईल. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता नमस्कार विद्यार्थी व पालकांनो, तुम्हाला आमच्याकडे जर पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे तर करून मिळेल. आमच्या पर्सनल काउन्सिलिंग विषयीचे बघा, तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसवर वैयक्तिक लक्ष दिले जाईल. फर्स्ट राऊंड ते तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळेपर्यंत आम्ही प्रयत्न करू, आणि तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्हाला कॉलेज दिले जाईल. पूर्ण माहिती सविस्तर पुरवली जाईल. लाईव्ह सेक्शन घेतले जातील आमच्याकडे. तसंच उत्तम दर्जाची कॉलेज यादी पुरवली जाईल. महाराष्ट्रामधील सर्वात स्वस्त काउन्सिलिंग प्रोसेस आमच्याकडे करून मिळते. अप टू डेट अपडेट तुम्हाला दिली जाईल. तसेच सेंट्रलची MCCची आणि व्हेटरनरीची काउन्सिलिंग पण आमच्याकडे करून भेटेल. आणि महाराष्ट्रामधील MBBS, BDS, BMS, BHS, BHMS, B फार्मसी, BPTH, BUMS, BOTH, BSLP, BSc नर्सिंग, व्हेटरनरी अशा महाराष्ट्रामधील काउन्सिलिंग करून भेटतील. आणि जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही आमच्याशी जॉईन होऊ शकता. आमचा नंबर हे दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर, तसंच आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेला आहे. जॉईन व्हा. तर व्यवस्थित गेल्या वर्षी पण विद्यार्थी जॉईन झाले, तर यावर्षी पण तुम्ही व्हा. तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती दिली जाईल. धन्यवाद. थँक्यू.